आज आमचा आभार मेळावा आहे। आपल्याला माहिती आहे 23 तारखेला निकाल लागले आणि लगोलग पक्षाच्या बैठकीसाठी सर्व नवनिर्वाचित आमदारांना 24 तारखेलाच मुंबईमध्ये पाचारण करण्यात आलं होतं। त्यामुळे मी निकाल लागला दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच आम्ही मुंबईला गेलो। मला मतदारसंघात येऊन आभार मेळावा सुद्धा घेता आला नाही। काल आता शपथविधी पार पडल्यानंतर माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची मी परवानगी घेतली की एक दिवसासाठी मला मतदारसंघात आभार मेळावा घ्यायसाठी जायचंय। त्याप्रमाणे मी आज आभार मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे आणि तत्पूर्वी काल संध्याकाळी मी माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघातल्या सर्व अधिकाऱ्यांची जी विकास कामं मंजूर झालेली आहेत, जी आचारसंहितेमुळे थोडी थांबली होती ती पुढे चालू करणं, जी कामं टेंडर स्टेजला आहेत तिची टेंडर प्रक्रिया लवकर पूर्ण करून ती कामं सुरू करणं, विकास कामांचा एकूणच आढावा माझ्या मतदारसंघाचा मी घेतला। प्रशासनाला योग्य सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ती बैठक झाली। आज महायुतीचा म्हणून शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI आठवले गट, RPI कवाडे गट, शेतकरी संघटना हे जे मित्र पक्ष आमचे सगळे आहेत, या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा निवडणुकीतल्या यशाबद्दल, निवडणुकीत त्यांनी घेतलेल्या कष्टाबद्दल, उमेदवार म्हणून आणि त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानायचा कार्यक्रम आहे। तो आभार मेळावा आज या ठिकाणी आहे आमचा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।